वा तात्या, आज लय भारी वाटलं बरं का. अहो नुसतं ऐकतच राहावं असं वाटलं. तुम्हाला सांगतो, हा पोती वाचावी ना तर तुम्हीच. आणि काय तो गोडगाळा तुमचा संत ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम माऊली आज तुमच्यामुळे समजले आम्हाला. अहो नाही, बस झालं कौतुक. पोराला दुकानात बसून आलोय, गर्दी वाढली, जायचंय तिकडं. हे बाकी बरं तुमचं, तुम्हाला दोन्ही कामं चांगली जमतात. बॅलेन्स जमला पाहिजे. बरोबर. काका ओ, मध्ये मध्ये काय करताय? शूटिंग चालू नाही इथे. कसलं सिनेमाचं? अहो इंस्टाग्राम, फेसबुक त्याच्यावर रील टाकतो ना आपण, ते शूट करतोय. अच्छा, त्याच्यावर काय टाकतो? स्वतःची स्टाईल, स्वतःची स्टोरी. हा, अरे स्वतःच टाकण्यापेक्षा तू नाशिक, येवला, लासलगाव इथल्या स्टोऱ्या टाकल्या ना तर लाईकचा पाऊस पडेल. पण तात्या, हा भाग भारीच आहे, आम्ही शाळेपासून बघतो. मला सांग, या भागाचा विकास कुणी केला? काय तात्या, भुजबळ साहेबांशिवाय दुसरं कोण आहे? हा, अरे तुझा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हापासून भुजबळ साहेब या भागातला विकास करतायत. आम्ही तुझे एवढे अशी बारके बारके होतो ना तेव्हा रस्त्याची दुरावस्था होती, निस्ता धुराळान फुपाटा उडायचा, नाका तोंडात जायचं. पण साहेबांनी रस्ते चकचकीत केले म्हणून तुम्ही बाईकला किक मारता, बाईक दामपिता. हा, हे बघ, भुजबळ साहेबांच्या विकासाच्या लय स्टोऱ्या आहेत माझ्याकडं आणि त्यांच्या व्हिजनच्या सुद्धा. चल चल, तुला सांगतो एक एक स्टोऱ्या. चल, किक मार बाईकला. जायचं सोबत? हा, चल 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 चल. हे बघ, सुरुवात आपण नाशिक पासून करू. गोदावरी नदीचा उगम. मार किक. चला चला, येऊ का मी? हा, चला. चल चल चल, घाल हेल्मेट. चलू. हो, रस्ते चांगलेत म्हणून गाडी दामटू नको दमांनी. चल. हॉटेलला आणलंय का तुम्ही मला? अरे येड्या, अरे 5 स्टार हॉटेल नाही, विमानतळ आहे आपल्या भागातलं. आज आत्ता या भागातले लोक देशात परदेशात नुसते बुंग बुंग बुंगाट फिरतायत. त्याच्यामुळं तू आजपासून फक्त सेल्फी व्हिडिओ, सेल्फी फोटो हे काढणं बंद कर. पाठीमागचा कॅमेरा ऑन कर आणि हे समज शूट कर. होय, तो बघ, बुंग बघ, बुंग बघ, इमान बघ. चाललं बघ, विकासाचं बुंग. हे काळ आजचा आणि उद्याचा प्रगतीचं तुफान. बघितलं का लेकरा, केवढा मोठा आहे हा उड्डाण पूल. नाशिक शहराची प्रगती, त्याचा विकास ह्याची चाहूल आपल्या भुजबळ साहेबांना आधीच लागली होती. म्हणून त्यांनी काय केलं, काही वर्षांपूर्वी हा मोठा उड्डाण पूल बांधला. म्हणजे तिकडं धावपट्टीवरनं विमानं उड्डाण घेतात आणि इकडं उड्डाण पुलावरनं 4 व्हीलर उड्डाण घेतात. याला म्हणतात विकास आणि यालाच म्हणतात भुजबळ साहेबांचं व्हिजन. हे वाटा वाटान गाती मानस. काय लेकरा, कसं वाटलं स्मारक? एकदम भारी वाटते मला. हे बघ, आयुष्यामध्ये कधी रस्ता चुकलास तर इथे यायचं, कारण सगळे रस्ते इथंच येऊन मिळतात आणि आयुष्याचे सगळे रस्ते इथूनच फुटतात. आपल्या भुजबळ साहेबांनी आदर्श कामं केलेली आहेतच, पण त्याचबरोबर जगाला दिशा दाखवणारी आदर्शही ठिकठिकाणी उभी केली. हे राब राब तो सपान आमचा समद्यांचा साकारी. पहा झळकती आनंदाचे तोरण दारोदारी. कसला भारी देखावा आहे. हे पण भुजबळ साहेबांनी केलंय. तर मग हे बघ, उघड्या डोळ्यांनी पहा, काय जबरदस्त काम केलंय भुजबळ साहेबांनी. ग्रेप पार्क रिसॉर्ट काय, कन्व्हेन्शन सेंटर काय, कलाग्राम काय, बाबा कधी कधी तर माझं डोकंच काम करत नाही कडे. आणि हा नेता आपल्या येवला लासलगावला लाभलाय. पोरा, केवढं भाग्य आहे आपलं. बसा. हे बघ, याला म्हणतात विकास आणि याला म्हणतात व्हिजन. भुजबळ साहेबांनी इतके छान छान कामं केलीत ना इकडे,
पण ना तिकडे जे आहे ना म्हणजे तुझा पण परंतु शंका कुशंका आहेतच का? आता असं तुला बुकलून काढ. मला आता असं वाटतं तुला आतून बाहेरून व्हायला पाहिजे. पण काय आहे ना, मी पडलो वारकरी संप्रदायातला शांत माणूस. वाचलो. आता एक काम कर, माझं एक नाशिकला काम आहे ते आटपून मी येवलेले होतो. तू पुढं येवल्याला जा आणि बघ भुजबळ साहेबांनी काय काय काम केलं येवल्यामध्ये. येवल्यामध्ये भुजबळ साहेबांनी शिवसृष्टी उभारली. तिथं जा, महाराजांचं दर्शन घे, फोटो काढ, येवल्यातल्या कामांच्या रीळा बनव आणि त्या तुझ्यासारख्या मुला मुलींना पाठवून दे. चालेल चालेल. तिथं माझा एक दादा भेटल, तेव्हा सांगल तुला सगळं महत्व. ओके हा चालेल. मी निघू. हा हा पाय वर्ग सुधारला, पाया पडतोय एकदा अजून एकदा. आता निघ. काय कसं काय मित्रांनो, तुम्ही माझे रील तर नेहमी बघतातच. आज आहे ना तुम्हाला असा रील दाखवणार आहे ना, आई शपथ. त्याच्या आधी तुम्हाला विचारतो, तुम्ही कसे आहात? माझ्यासारखे नीट आहात ना? म्हणजे थांब ना एक मिनिट. हा तात्या, हा पोचलो बरं का इथं मी. अहो तात्या हे बघा इथं कोण आलंय, आमचा हिरो, आमचे सुपरस्टार, आमच्या दिलाची धडकन. कोण कोण? अरे मी पोचलो इथं. हा जो कोणी रील काढतोय ना, त्याचा मी आता जरा एक्सरे काढतो. थांब जरा. हो सर, तुम्ही आमचे सुपरस्टार. या महाराष्ट्रात एकच हिरो आहे. कोण? चल तुला दाखवतो. ठीक आहे. हा इकडे इकडे बघ, इकडे आहे बघ. हे आहेत आपले खरे हिरो, छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या महाराष्ट्राचे, भारताचे, अख्ख्या जगाचे खरे हिरो छत्रपती शिवाजी महाराज. चल तुला दाखव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जगात जर कोणाला स्टोरी सांगायची असेल तर ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची स्टोरी सांगायला पाहिजे. जगात जर कोणाला स्टोरी सांगायची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची स्टोरी सांगायला पाहिजे. आणि येवला मतदारसंघात विकास काय झाला असेल ही स्टोरी सांगायची असेल तर ती छगन भुजबळ साहेबांची सांगायला पाहिजे. येवला मतदारसंघात कोणी विकास केला असेल तर तो फक्त छगन भुजबळ साहेबांनी. त्यांचा रील बनव, त्यांची स्टोरी बनव. मला माहिती होतं की भुजबळ साहेबांनी केलंय असं. पण हे नुसतं माहिती असून उपयोग नाही. त्याची स्टोरी बनव, रील बनव, मला शेअर कर, मग आपण सगळ्यांना सांगू. मला सांगायचं तर हेच, आपण महाराजांच्या जीवनापासून हे शिकायचं आहे. महाराज कुणा एका धर्माचे, कुणा एका जातीचे, पातीचे असे नव्हते. ते सगळ्यांचे होते. अन्यायाच्या विरुद्ध लढणारे होते, न्यायासाठी प्रसिद्ध होते. महाराजांचे पुतळे सगळीकडे आपण निर्माण करतो, पण महाराज त्यांच्या जीवाला जीव देणारे साथीदार आणि सेनापती होते. त्यांचं सुद्धा कौतुक, त्यांचा सुद्धा इतिहास आपल्या समोर आला पाहिजे. आणि म्हणून त्या सगळीकडे जे आहे हा इतिहास आता सुद्धा काही मांडलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा भुजबळ साहेबांवर प्रचंड प्रभाव आहे. मग 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारणाऱ्या महाराजांचं सर्वसमावेशक विकासाचं धोरण असेल किंवा जलव्यवस्थापन धोरण असेल, आणि यातूनच साहेबांनी निर्मिती केली पुढच्या प्रकल्पांची. मांजरपाडा वळण योजना प्रकल्प.
तो बघितला का बोगदा? किती किलोमीटर असेल? असेल 1-2 किलोमीटर असेल. अरे 10 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर. आणि कधी गेला माहिती आहे का? एवढं लांब आणि एवढं भारी म्हटल्यावर असेल ना, महाराजांच्या काळातला असेल. महाराजांच्या काळात लय भारी भारी माणसं होऊन गेली, तशी ह्या काळात सुद्धा लय भारी माणसं आहेत. त्यातलेच भुजबळ साहेब आहेत. त्यारे हा जो प्रकल्प आहे ना, हा येवला तालुक्यासाठी जलसंजीवनी आहे. जलसंजीवनी म्हणजे? जलसंजीवनी म्हणजे येवला तालुक्यात पाण्यासाठी माणसं तडफडत होती, तेव्हा भुजबळ साहेब विडा उचलला. म्हटलं की हा प्रकल्प पूर्ण करणारच. लय अडचणी आल्या, लय प्रॉब्लेम झाले, पण सगळ्या प्रॉब्लेम अडचणीवर मात करून प्रकल्प पूर्ण केला सुद्धा. 95% बोगद्याचं काम पूर्ण झालं. फक्त थोडंसं राहिलं होतं. आणि सरकार जाता असं कळल्यानंतर 70 कोटी रुपये मी डिपार्टमेंट मध्ये पाठवून दिले इकडे नाशिकला. की आमचं सरकार होता जाईल, हे काम बंद होईल, हे काम पुरं करा, हे 70 कोटी रुपये घ्या आणि पूर्णपणे जो आहे बोगदा करा. तात्या, सयाजी दादांनी सांगितलं पावसाचं पाणी 161 किलोमीटर पर्यंत आपण आणू शकतो. आणू शकतो? अरे आणलं, पण भुजबळ साहेबांनी हाती प्रकल्प घेतला आणि तडीस नेला. अशक्य असा मांजरपाडा प्रकल्प म्हणजे देवसाने वळण योजना आता जवळपास पूर्णत्वास आली आहे लेकरा. मांजरपाडा धरणाची एकूण लांबी किती माहितीये का तुला? नाही माहित? अरे तुम्हाला काय माहितीये मग? अरे मांजरपाडाची लांबी 3450 मीटर आहे. पावसाळ्यातलं पाणी 12 नाले देवसाने गावच्या खालच्या बाजूस अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात तब्बल 10 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून उनंदा नदीतून पुणेगाव धरणात सोडण्यात आलंय. सोपं नव्हतं हे. केवढ्या नैसर्गिक अडचणी समोर उभ्या ठाकलेल्या परवा न करता भुजबळ साहेबांनी हा पाण्याचा प्रोजेक्ट पूर्ण केलाच. चाल पुढं गाड्या पहा तू विकासाची ही वारी. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे कैवारी. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे कैवारी. दादा, गाडी कुठे घेऊ? लेफ्ट की राईट? एकदम राईट. काम बघायचं असेल गाडी लेफ्टला घे. पाणी पुरवठा योजना दाखवतो तुला. पेट्रोल संपलं वाटतं. हो. काय का मोबाईल बरोबर बंद पडत नाही तुमचा. पेट्रोल कसं संपतं गाडीतलं? सेल्फ्या काढता, रील काढता, शेअर करता, त्याला डेटा बरोबर असतो. मोटरसायकलला पेट्रोल नसतं तुमच्याकडे. दादा, मला वाटलं येवलाचा विकास बघण्यासाठी 200चं पेट्रोल खूप झालं, पण मला कुठे माहिती होतं येवलाचा एवढा मोठा विकास आहे असं. अरे अख्खी आमची पिढी गेली विकास करता करता, तेव्हा तुम्हाला हे आयतं खायला प्यायला बघायला मिळते. आणि तुम्ही म्हणता की भुजबळ साहेबांनी काय केलं होय? दादा, मी काय म्हणतो, तहान लागली आहे, आपण पाणी पिऊया ना. येवल्यात ताण लागली असं कधी बोलायचं नाही. इथं पाणी किती आहे चल तुला दाखवतो. नुसतं गॉगल घालून फिरून उपयोग नाही तुमचं. तुम्ही घातलाय? मला ते डॉक्टरनी सांगितले डोळ्यासाठी. चल तुला पाणी दाखवतो. हा, काय शुद्ध पाणी दादा. ही परिस्थिती आत्ता आली. येवला तालुक्यातल्या प्रत्येक गावात असं पाणी मिळतं. नाही तर पूर्वी नुसती टँकरच्या पाण्याची वाट बघायची, पण आता सुनांना, बायकांना, मुलाबाळांना आयतं पाणी मिळतं. कोणामुळं? पाऊस झाला ना यावर्षी. पाऊस झाला वय. ही परिस्थिती इथं अशी नव्हती. गावागावात टँकरची वाट बघायची, लोकांना पाणी मिळत नव्हतं. आता बघ वरती बघ कशी परिस्थिती. अरे वा, मोठा आकाश. मोठा आकाश. हे इथं दिसत नाही. ती एवढ्यावर कशाला बघतो? इथं बघ ना, हे दिसत नाही. 38 गाव पाणी पुरवठा योजना. ते तर रोजच दिसते, एवढं काय त्याच्यात. मग ह्याचा कधी विचार केला का हे कशामुळे झालं? नुसतं पाणी प्यायचं, आंघोळ करायची आणि निघायचं. आई बापाला विचार तुझ्या. पूर्वी परिस्थिती काय होती? टँकर शिवाय इथं पाणी मिळत नव्हतं. लोकांची झुंबड पडायची, टँकर कधी येतोय, टँकर कधी येतोय. पण नंतर साहेबांनी काम केलं आणि ही 38 गाव पाणी पुरवठा योजना केली. त्याच्यामुळे सगळ्यांना पाणी मिळते. ही योजना काय तुला दाखवतो आता. मला माहित नव्हतं. मग चल ती दाखव.
गावं ही सगळी आजूबाजूची सगळी गावं टँकर मुक्त झाली. कशामुळं? अरे हीच की ही 38 गाव पाणी पुरवठा योजना छगन भुजबळ साहेब जेव्हा मंत्री झाले तेव्हा पहिल्या पंचवार्षिक योजनेतच त्यांनी ही योजना करून टाकली. 50 कोटीची योजना आहे. भारतातली एकमेव सुंदर योजना आहे ही. हैदराबादला सुद्धा ह्या योजनेचा गौरव झालाय. माहिती होतं तुला? तसं मी तुम्हाला विचारणारच होतो, बाकी मी फोन करून विचारत होते ना. लगेच फोन घेतला लागला बघायला. चुप बसतो. काय ना काय माहिती नसतं, काय नसतं. बाहेरच्या राज्यातले लोक येऊन कौतुक करतात आणि आपल्या लोकांना ह्याच्याबद्दल काय माहिती नाही. एवढ्या चांगल्या चांगल्या योजना साहेबांनी आणले. चल तुला अजून काही योजना दाखवतो. मोबाईलला हात लावलास तर कानाखाली आवाज काढेल. नाही लावत. हा, आज ही सगळी गावं टँकर मुक्त झाली. त्याच्यामुळं येवला तालुक्यातील 38 गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबवल्यामुळं विंचूर लासलगावसह 16 गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि येवला तालुक्यातील 38 गावी पाणी पुरवठा योजना. माहिती आहे तुला? नाही म्हणजे मी विचारणारच होतो. बस गावात राहताना गावात माहित नाही तुम्हाला. बाहेरच्या राज्यातले लोक कौतुक करतात आपल्या भुजबळ साहेबांच्या अशा महत्वाकांक्षी प्रकल्पाचं. पण मी काय म्हणतो, त्याच्यासाठी वीज पुरवठा पाहिजे ना. वीज पुरवठा नसेल तर पाणी येईल कसं? तुम्हाला भुजबळ साहेबांची घुसपट काढण्याचं दुसरं काही सुचतच नाही. अरे भुजबळ साहेबांच्या विजन मध्ये त्यांनी कधी हा प्रश्न सोडवलाय. हो, तुला सौर ऊर्जा प्रकल्प दिसत नाही हवे. या योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलाय. त्यामुळे विजेचा प्रश्न सुद्धा कायमस्वरूपी मार्गी लागलाय. विजेची बचत होऊन पाणीपट्टी कमी यावी यासाठी लासलगाव विंचूर इथेही हा सोलर प्रोजेक्ट बसवला जाणार आहे. आता इलेक्ट्रिसिटीचा कायमचा प्रश्न सोडलाय. कधी तुम्ही वीज जाणार नाही इथं. तुला माहिती आहे, तुझ्या आई बापाला माहिती आहे, तुझ्या जन्माच्या आधी सोय त्यांनी करून ठेवले. इतक्या योजना तुम्ही माहित नाही काय अजून पण योजना. चल तुला भेटलं सांगितलं. आता तरुणांना प्रश्न पडणार नाही. दादा मी 100दा इकडून गेलो बरं का. तर मला याच्याबद्दल कोणी सांगितलंच नाही. हो सांगितलंच नाही. कसं सांगणार? तुझं सारखं मोबाईल मध्ये लक्ष आहे ना. एवढ्या भारी भारी योजना आल्यात आणि तुम्हाला बघता आल्या नाहीत. ही काहीच नाही. अजून तुला माहित आहे राजापूर जवळ 41 गावासाठी पाणी पुरवठा योजना येते. शिवाय आपल्या धुळगाव जवळ 21 गावासाठी पाणी पुरवठा योजना येते. म्हणजे ह्या योजना पूर्ण झाल्या की येवला तालुका पूर्णपणे टँकर मुक्त होणार. वा तुम्हाला नुसतं टाळ्या वाजवायला पाहिजे. तुम्हा लोकांचं कसं आहे ना, हॉटेलमध्ये खायची प्यायची सोय झाली की तुमचं झालं. बाकी काय विकास चालला ते माहितीच नाही. सॉरी दादा, मी नाही देणार मोबाईल मध्ये लक्ष. आता मी सॉरी म्हणायचं नाही. परत विकास तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. तुमच्यासारख्या सगळ्या मुलांना विकास माहिती पाहिजे. मानवाचं कल्याण झालं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय त्या पवित्र भूमीत तुझा जन्म झालाय. हे लक्षात ठेव. हे बघ, हे आहे येवला पैठणी पर्यटन केंद्र. आपलं गाव, आपला तालुका, आपला मतदारसंघ हा आपला अभिमान आहे. अख्खं जग पैठणी घेण्यासाठी येवल्यात येतं. ते सगळं मला माहिती आहे, पण मला सांगा त्याचा आम्हाला उपयोग काय? तुम्हाला उपयोग काय आतमध्ये गेल्यावर सांग. चल फॉलो मी. मस्त आहे हा रंग. ह्यामध्ये मला लाल मिळेल. तात्या काय दिसतंय ते बघा. बाप हो मॅडम, तुम्ही आमच्या तालुक्यात. एक सेल्फी सेल्फी प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट एक सेल्फी. अरे काय लावलं? अरे ह्या मॅडम गेस्ट आहेत आपल्या गावामध्ये. सेल्फी त्रास नाही द्यायचा त्याला. असू द्या काही हरकत नाही. ते आमच्या गावातलं रीलवालं बिन आहे. सॉरी. अहो उलट मला तर आवडेलच तुमच्या गावाच्या पैठणीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला. मी असं ऐकलं होतं की भुजबळ साहेब इथे जागतिक लेवलचं पैठणीचं केंद्र उभारणार आहेत. तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल? नाही म्हणजे मला एवढं काय माहिती नाही बरं का ताई. ह्याला रील बनवण्या व्यतिरिक्त काही माहिती नाही. पण तुम्ही अगदी बरोबर बोललात. अहो आमच्या भुजबळ साहेबांनी पैठणी उद्योगाला चालना मिळावी म्हणून येरंड गावला राखीव जागेमध्ये 25 एकरामध्ये रेशीम पार्क बनवणार आहेत. अरे वा, म्हणजे इथे जागतिक लेवलचा बिझनेस सुरू होईल. तर चांगलंय. पुढे जाऊन इथल्या होतकरूंना नोकऱ्या मिळतील आणि नंतर त्यांना त्यांचा व्यवसाय सुद्धा सुरू करता येईल. छानच प्रोजेक्ट आहे हा. मग
अहो लय दूरदृष्टी आमच्या भुजबळ साहेबांना. हा जो रेशीम पार्कचा प्रोजेक्ट आहे ना, तो येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उभं करणार आहेत. पण तात्या मला सांगा ना, की पुढे हा व्यवसाय वाढवायचा ठरवलं तरी रॉ मटेरियल काही इथे तयार होत नाही ना, म्हणजे रॉ रेशीम. अहो त्याचा पण बंदोबस्त केलाय आमच्या भुजबळ साहेबांनी. काय येवल्यामध्ये कारागीर घरोघरी पैठणी तयार करत असतात, पण पैठणीसाठी लागणारा रेशीम धागा आम्हाला परराज्यातून आयात करावा लागतो. आणि त्याचाच विचार करून कच्च्या मालाचं म्हणजे सिल्कचं उत्पादन आपल्या भागात व्हावं म्हणून आमच्या साहेबांनी रेशीम पार्क उभं करायचं ठरवलं. म्हणजे कसं आहे, इथंच तुतीची लागवड होईल, रेशीम काढण्यात येईल, इथंच पैठणी तयार करण्यात येईल. म्हणजे व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचं सुद्धा भलं करायचं ठरवलंय आमच्या साहेबांनी. वा, केवढं मोठं विजन आहे भुजबळ साहेबांचं. पण तात्या, एवढ्या सुंदर साड्या तयार करणाऱ्या विणकरांना तुम्ही जपायला पाहिजे. काय बरोबर ओळखलं ताई तुम्ही. अहो हेच आमच्या भुजबळ साहेबांनी ओळखलं आणि येवला भागातील 12,000 विणकर बांधवांची शासकीय नोंदणी केली. हो, हा मग. आणि विणकर बांधवांना शासकीय ओळखपत्राचं वाटप होणार आणि नोंदणीकृत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता सुद्धा मिळणार आहे. वा, म्हणजे कारागिरांना भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थाने सन्मानित केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. हा मग. अहो आमच्या येवल्यामध्ये डेव्हलपमेंट आणि व्हिजन हातात हात घालून चालतात. बरं का ताई, हे जे विणकर बांधव आहेत ह्यांना सूत खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 15% सवलत, राज्य सरकारकडून 15% सवलत, म्हणजे टोटल 30% सवलत मिळते. त्याप्रमाणेच 200 युनिट पर्यंत लाईट बिलामध्ये सुद्धा सवलत आहे. वा तात्या, हे एकदम बेस्ट झालं बघा. भारीच आहे पैठणी पर्यटन केंद्र. हा, केवढी मोठी इमारत आहे बघा ना. आणि पैठणी तयार कशी होते ह्याचं एक वेगळी माहिती देणारं माहिती केंद्र आहे. हो, स्थानिक कारागिरांनी जी पैठणी तयार केली त्या पैठणीसाठीचं वेगळं विक्री केंद्र आहे. म्हणजे भुजबळ साहेबांचं विजन बघा, या निमित्तानं एक पर्यटन केंद्र या ठिकाणी उभं राहिलं. त्याच्यामुळं स्थानिक कारागिरांना आणि इथल्या लोकांना एक वेगळा उत्साह, वेगळी एनर्जी आली. कारण आमचे साहेबच एनर्जेटिक आहे. या तिकडे. मग ताई, कसं वाटलं पर्यटन केंद्र? तात्या, खूप सुंदर आहे खरंच. तुम्हाला कलेचा, विचारांचा, चळवळीचा आहे ना वारसा लाभलाय. आणि हाच वारसा पुढं नेण्याचं, वाढवण्याचं काम करतायत आमचे विजनरी नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब. लाखात एक बोललात बघा. तात्या, ते कोटमगावच्या देवीचं मंदिर इथे जवळपासच आहे ना? मी देवीचं महात्म्य ऐकून आहे. तात्या, माझी ना खूप इच्छा आहे हो तिथे जाऊन एकदा तरी दर्शन घ्यायची. तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला तिथे घेऊन जाल? हो, का नाही. तुम्ही इच्छा व्यक्त केली ती इच्छा आम्ही पूर्ण करणार. वा. सेल्फी, मॅडम सोबत सेल्फी घ्यायचा आहे. देवीच्या दर्शनाला जायचंय ना, विकास बघायचा आहे ना. नो सेल्फी, फॉलो. उडे आकाशी घार जरी तरी उरी गावची चिंता. जिल्हा रुग्णालय येवला. काही वर्षांपूर्वी हे ग्रामीण रुग्णालय होतं, पण भुजबळ साहेबांनी पाठपुरावा केला, श्रेणीवाढ केली आणि आता उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे. आधी खाटांची संख्या कमी होती, 15-20 होती, आता 100 आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या सुद्धा वाढली. कारण काय, लोकांच्या खिशाला परवडल आणि त्यांना तातडीनं उपचार मिळावा, त्यांची गैरसोय होऊ नये एवढीच आपल्या भुजबळ साहेबांची तळमळ आहे. वाह, कळलं? म्हणजे चौफेर फलंदाजी, ऑलराऊंडर आहेत आपले साहेब. फटकेबाजी सुद्धा चौफेर, ठापाठाप, स्टेडियम के बाहर. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे काही वारी. काय काय सांगायचं, काय काय दाखवायचं. अरे आपल्या मतदारसंघामध्ये उघड्या डोळ्यांनी फिर, मग तुला दिसल विकास. हो दादा, पण अजून बरंच काय असेल ना बघायचं. एवढं दाखवून झाल्यावर तुझं समाधान नाहीच आहे का अजून? हे बघ, अजून बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासाठी. ऐक. मग आता ऐक.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये येवला मतदारसंघातील तब्बल 59 गावांचा समावेश झालाय. शेतीची सुधारणा, सुपीकता वाढवणं, शेततळी तयार करणं, बागांची उभारणी, शेडनेट उभारणी, पॉली हाऊस उभारणी, सिंचनाच्या सोयी, यांत्रिकीकरण, शेती मशागतीची अवजारे वितरण अशी लय कामं होतील याच्यातून. तालुक्यातील 78,966 शेतकरी बांधवांना सोयाबीन, बाजरी, कापूस, कांदा, मका, मूग या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 146 कोटींचा पीक विमा काढला आणि त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं वाटप केलं. येवला विधानसभा मतदारसंघातील 900 दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग जनसहायता योजनेमधून कृत्रिम अवयव व सहाय्यभूत संसाधनांचे वाटप करण्यात आले. येवला मतदारसंघातील युवक युवतींसाठी येवला शहरात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले नाट्यगृह बघितलंच असशील ना तू. आशियाई विकास बँक प्रकल्पातून पिंपळस ते येवला चौपदरी कॉन्क्रीट रस्ता. महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून चांदवड हद्द लासलगाव ते विंचूर चौपदरी कॉन्क्रीट रस्ता. म्हसोबा महाता धारणगाव सुरोळथडी खडले झुंगे कॉन्क्रीट रस्ता. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून 33 कोटीमधून भरवस फाटा ते कोपरगाव तालुका हद्द कॉन्क्रीट रस्ता. कितीतरी रस्ते विकसित झाले, विकसित होत आहेत. तुम्ही ना माझे डोळे उघडले बरं का. म्हणजे आपला तालुका इतका भारी झालाय ना, मला भविष्याची चिंताच वाटत नाही. एक स्टोरी करू का? एक छोटीशी प्लीज. कर लोकांना आवडेल. माननीय भुजबळ साहेब, तुम्ही आमच्या यंग जनरेशनची शान आहात. म्हणजे तुम्ही जे केलं ते आमच्यासाठी, आमच्या जनरेशनसाठी केलं. त्याच्यामुळे आमच्या तरुण पिढीकडून तुम्हाला मोठा थँक्यू. चाल पुढं गाड्या पहा तू विकासाची ही वारी. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे कैवारी. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे कैवारी. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे कैवारी. विकास पुरुष भुजबळ साहेब येवल्याचे कैवारी.